नमस्कार. आत्ताच एक व्हिडिओ मी शूट करत असताना माझे मित्र समोर बसलेत घोरपडे. ते म्हटले की तुम्ही बालाजीचं दर्शन कसं घ्यावं, साईबाबाचं कसं घ्यावं, हे अशा विवेचन केलं तर जास्त व्हिडिओ न लांबवता शॉर्टकटमध्ये किंवा थोडक्यात सांगा की बालाजीला मी चाललेलो आहे, कशा प्रकारे दर्शन घ्यावं. तर माझं म्हणणं आहे की प्रत्येक गोष्ट ही 5 तत्वांवर आधारित आहे. अग्नी, पृथ्वी, वायू, जल आणि आकाश. आपण घरामध्ये पूजा करत असताना अग्नी तत्वासाठी दिवा लावतो, पृथ्वी तत्वासाठी आपण प्रसाद घेतो, वायू तत्वासाठी आपण धूप, दीप, उदबत्ती लावतो. त्याच्यानंतर आकाश तत्वासाठी आपण काहीतरी मंत्र म्हणतो. त्याचबरोबर जलतत्वासाठी आपण एका पेल्यामध्ये किंवा एका गाडव्यामध्ये पाणी घेतो. अशी ही अग्नी, पृथ्वी, वायू, जल, आकाश ही 5 तत्व आल्यानंतर खरी पूजन होतं. तसंच मगाशी मी सांगितल्याप्रमाणे किंवा मागच्या व्हिडिओमध्ये की तिरुपती बालाजी ज्यावेळेस आपण त्या रेडिएशनला जातो, ती जागा, ती प्लेस ही महाशक्ती आहे. एक प्रकारचं हाय फ्रिक्वेन्सीचं रेडिएशन तिथं आहे आणि ती तत्व आहेत. म्हणजे 7 डोंगरांमध्ये वसलेलं ते आणि 7व्या पर्वतावर जे असलेलं बालाजीचं मंदिर, हे 7 म्हणजे काय, ते सूर्याचे 7 घोडे असून सूर्याची 7 रेज आहेत. तसेच ते 7 प्रकारचे स्वर आहेत, 7 प्रकारचे रॅम्बो मधले कलर असतात. तर हा एक भाग झाला. परंतु ज्यावेळेस सूर्यातून जे रेडिएशन बाहेर पडतात आणि ज्या पर्वतांवर पडतात, त्या पर्वत आणि झाडं झुडपं यांच्या ऍक्शन रिॲक्शनच्या सिद्धांतानुसार किंवा मॅग्नेटिक फील्डच्या सिद्धांतानुसार जर पाहिलं तर ते रेडिएशन आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर पडतं. म्हणून दृश्य रूपात आपण पाहायचंय आणि सूर्यप्रकाशामध्ये त्या पर्वतांचं दर्शन घ्यायचंय. आणि ते दर्शन घेत असताना ज्यावेळेस त्या प्रकाशात घेतलेलं दर्शन हे निश्चितच अग्नी तत्वाचं दर्शन झालेलं आहे. तिथून नंतर आपण बालाजीच्या रांगेमध्ये उभं राहिलेलो आहे आणि उभं राहिल्यानंतर आपण हळूहळू पुढे जात असतो. तसंच आकाश तत्वासाठी आपल्याला विशिष्ट मंत्र करायचा. मग मंत्र करताना सोपा मंत्र आहे बालाजी. सगळे लोक गोविंदा गोविंदा करतात, परंतु आपण निश्चितच ज्याच्यात शक्ती आहे, ज्या मंत्रात ऊर्जा आहे, तो बालाजीचा मंत्र करावा. म्हणून मनोमन आपण संकल्प करून एक कमीत कमी 11,000 बालाजी 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 किंवा श्री बालाजी श्री बालाजी तुमच्या पद्धतीनुसार तुम्हाला जो मंत्र करेन. सहसा बालाजी हा शब्द ऊर्जावान आहे. नुसता बालाजी म्हणा, बालाजी 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 बालाजी. मग आधीमध्ये तुम्ही वेगळे नाव घेऊ शकता, परंतु बालाजीचं नकळत तिथं आपण काउंटरवर म्हणा किंवा बोटांवर मंत्र मोजू शकतो. हे मंत्र मोजण्याचं जे माध्यम आहे किंवा मंत्र करण्याचं माध्यम आहे ते झालं आकाश तत्व. मग तिथे आपल्याला काय करायचंय की वायू तत्वाचं पण आपल्याला पूजन करायचंय. मग वायू तत्वाचं पूजन करण्यासाठी वायू तत्वाचा सगळ्यात उत्तम भाग आहे तो म्हणजे श्वास, सुवास. मग अशा अवस्थेत आपण जातानाच एखाद्या अंगाला, बॉडीला अत्तर लावून जावं किंवा एखाद्या अत्तराची पुरचुंडी म्हणा किंवा एखादं काहीतरी चंदन म्हणा. ते चंदनाचा वास, तिथं चंदन पण मिळतं, ते चंदन. तर त्या चंदनाचा वास म्हणजे वारंवार जर आपण अंगाला अशा प्रकारचं चंदन लावलं तर त्या बालाजीकडे जात असताना वारंवार आपण त्या चंदनाचा वास घ्यायचा आहे. निश्चितच त्या भागामध्ये चंदन मिळतं, ते चंदन भले अंगाला लावावं आणि अंगाला लावून तो वास घेत जावा. म्हणजे तिसरं तत्व वायू तत्व आपण ऍक्टिव्ह केलेलं आहे. मग वायू तत्व ऍक्टिव्ह केल्यानंतर आपल्याला जलतत्व ऍक्टिव्ह करायचंय. मग जलतत्व ऍक्टिव्ह करण्यासाठी काय करायचंय, तर पाणी आपण काही तिथं आणू शकत नाही किंवा काय नाही, परंतु फिरताना आपल्याला तिथं काही पाणी पिण्यासाठी पाण्याचे नळ दिसत आहेत. मग पाण्याचे नळ दिसतात, नकळत आपण ओंजळीत पाणी घेऊन तिथंच एक ईश्वराची संकल्पना करूया किंवा प्रार्थना करूया किंवा संकल्प करूया आणि तो संकल्प करून ते पाणी आपण प्राशन करायचं. म्हणजे आपल्याला पाणी पण मिळालं. दुसरा भाग, पाण्याचा आवाज जर तुम्हाला पाहायचा आहे तर आपण म्हटलेलं आहे की तिरुपती बालाजीच्या मंदिरामध्ये समुद्रांच्या लाटांचा आवाज येत असतो. मग समुद्राच्या लाटांचा आवाज जर शांतता असेल तर येईल. तर मग तो लाटांचा आवाज घ्यायचा असेल तर एक चांगलं तत्व आहे आणि ते म्हणजे काय, कान. त्या दोन्ही कानाला हात लावा, जाम पकडा असं जोरात आणि हळूवारपणे असं दाबल्यानंतर तो हात असा फिरवा. असं तुम्ही क्रिया करा. आता सुद्धा तुम्ही करून पहा की तुम्हाला असं जाणवेल की एक समुद्राच्या लाटांचा, हवेचा आवाज येतोय आपल्याला. म्हणजे आपलं तेही तत्व पूर्ण झालं. मग बालाजीचं दर्शन घेण्यासाठी ज्यावेळेस आपण पुढे जातो तर तुम्ही दर्शन घेऊन ज्यावेळेस बाहेर आलेला आहे त्यावेळेस तुम्ही त्या मंदिराचं परीक्षण जर केलं तर तुम्हाला जाणवेल की बालाजीची जी मूर्ती आहे ती गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला स्थित आहे. म्हणून ज्यावेळेस समोर बालाजी आहे त्या बालाजीचं दर्शन घेण्यासाठी आपण जसं पुढे जातो तसं पुढे जात असताना उजव्या हाताला साक्षात त्या मूर्तीचं स्वरूप आहे किंवा ऊर्जा आहे. मग आपण उजव्या हाताला अशा प्रकारे आपण दर्शन घ्यावं. तुम्ही पहा की अशा प्रकारे जेव्हा आपण करतोय तर ती एक यंत्राची क्रिया आहे. म्हणजे हे यंत्र म्हणून काम करत आहे, हे यंत्र म्हणून काम करत आहे. त्यामुळे ही यंत्राची क्रिया क्रिएट झालेली आहे. म्हणून इथं आपल्याला दर्शनाच्या रूपानं ही सुद्धा तत्व आपल्याला मिळालेलं आहे आणि ही गुप्त घटना आहे. त्याचबरोबर तुम्ही दर्शन घेत असताना
छताचं, म्हणजे ज्या ऊर्जा तयार होतात त्या मंदिरातून, त्या ऊर्जा कुठेतरी स्थित आहेत. म्हणून त्या मंदिराच्या आपण एकटक बालाजीचं दर्शन घेत बसण्यापेक्षा थोडंसं आपण वरचा भाग, आकाशतत्वाचा जो भाग आहे तो एकदा डोळ्यांनी पहा. आपल्या डोळ्यांच्या रूपाने तिथली ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करणार आहे. मग असंच पुढे जात असताना बालाजीचं ज्यावेळेस समोर दर्शन घेतो, तर बालाजीचं दर्शन घेत असताना बालाजीच्या म्हणजे आपल्या उजव्या हाताला बालाजीच्या मंदिराच्या तिथेच एक असं, त्याला आपण दंडुकणं म्हणा किंवा लाकूड म्हणा किंवा एक लाकड टाईप ठेवलेलं आहे. तर त्याची सुद्धा एक मोठी कथा आहे. तर त्याच्याकडे सुद्धा एकटक पहा, त्याचं सुद्धा दर्शन घ्या, कारण ती एक ऊर्जा प्रवाह आहे. त्याच्यातून निघणाऱ्या शक्ती ह्या फार मोठ्या वेगळं काम करणार आहे. याच्यावर मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये निश्चित सांगेल. म्हणून बालाजीचं दर्शन घेत असताना त्या दंडुकण्याचं, त्या लाकडाचं किंवा तो जो काही बांबू आहे त्याला आपण काय म्हणूया, त्याचं दर्शन घ्या, म्हणजे ती पण ऊर्जा आपल्याला मिळणार आहे. मग हे दर्शन घेत असताना अर्थिंग, लॉ ऑफ मॅग्नेटिक फील्डचा जर अभ्यास केला, तर मॅग्नेटिक फील्डचा अभ्यास करत असताना की ते बालाजीचं जे मूर्ती आहे त्या मूर्तीला पासून तर तुमच्या समोर एक प्रकारचं अर्थिंग आहे. मग ते अर्थिंग आपल्याला पाहिजे असेल तर म्हणून नकळत त्या भागात खाली वाका, जमलं तर साष्टांग दंडवत द्या, झोपून पाया पडताल पहा, परंतु लोक तिथं करून देत नाही. परंतु तुम्ही तिथं नकळत का होईना खाली वाका आणि खाली वाकल्यानंतर त्या फरशीचं, त्या पायरीचं किंवा त्या दगडाचं दर्शन घ्या. दोन्ही हाताने फील करा की त्या मूर्तीतून येणारी ऊर्जा प्रवाह आपल्या हातातून आपल्या बॉडीत प्रवेश केलेली आहे. आणि ज्यावेळेस त्या फरशीला किंवा दगडाला आपण हात लावतो त्यावेळेस निश्चित जाणवेल की आपण पृथ्वी तत्वाची पण पूजा केलेली आहे. मग पृथ्वी तत्वाची पूजा पण आपण केलेली आहे. तिथं ते पूजन झाल्यानंतर आपण ज्यावेळेस बाहेर पडतो, बाहेर पडल्यानंतर थोडा वेळ तिथे बसा आणि प्रसादाचे 2 रूप आहेत, प्रसाद घेणं आणि प्रसाद देणं. देण्याचा उत्तम प्रसाद म्हणजे तुमच्याकडे जर एखादं चांदीचं काही कॉईन असेल किंवा सोनं असेल तर नॉर्मली चांदीचं किंवा सोन्याचं एखादं कॉईन म्हणा किंवा छोटासा तुकडा म्हणा त्या हुंडीमध्ये टाका, म्हणजे आपलं दान कर्म पण झालं. आणि हे दान कर्म पण पृथ्वी तत्वाचाच भाग आहे, त्यामुळे उत्तम दान ते झालेले. नसेल तर थोडेफार तुमच्या इच्छेनुसार हुंडीमध्ये पैसे टाका, तुमचं प्रसादाचं दान झालेलं आहे. आणि त्याच रेडिएशनमध्ये जो प्रसाद वाटला जातो तिथून तो प्रसाद घ्या आणि खा, कारण त्या तिरुपती बालाजीच्या परिसरातलं जे रेडिएशन आहे ते हाय एनर्जेटिक आहे. त्यामुळे तिथे तयार केलेला प्रसाद, तिथं उतरलेली तत्व, ती जर आपण तिथं खाल्ला गेला तर बरेच लोक काय करतात, 10-10, 20-20 लाडू घेतात आणि तो प्रसाद घरी आणतात आणि घरी खातात किंवा काही लोकांना वाटतात. पण तसं करू नका, कारण की त्या प्रसादात उतरलेले जे तिथले रेडिएशन आहेत ते तिथलेच आहेत. म्हणून जमलं तर अख्खाच्या अख्खा लाडू तिथे खा. 50-100 लाडू लोकांना वाटण्याच्या फंद्यात काही पडू नका, त्याच्यापासून विशेष काही लाभ तुम्हाला होणार नाही. निश्चितच त्याच ह्याच्यामध्ये म्हणजे त्याच रेडिएशनमध्ये, त्याच एरियामध्ये जर आपण तो प्रसाद खाल्ला तर आपल्याला पृथ्वी तत्वाचं उत्तम सिद्धी प्राप्त होणार आहे. म्हणून आपण 5 तत्वानुसार कशा प्रकारे बालाजीची पूजन करावं, कशा प्रकारे दर्शन घ्यावं, हे उत्तम प्रकारे मी आपल्याला सांगितलेलं आहे. तुम्ही युट्यूबला, गुगलला कुठे जाऊन 100 व्हिडिओ सर्च करा, मी दिलेली माहिती कदाचित म्हणजे 99.99% तुम्हाला मिळणार नाही. त्यातला एखादा भाग कोणीतरी सांगितला असेल, परंतु अशा प्रकारे तिथं शक्ती आहे. निश्चितच तिरुपती बालाजीच्या परिसरामध्ये कोणत्या शक्ती कुठे कुठे आहेत ह्या मी भविष्यामध्ये आपल्याला सांगणारच आहेत. आमच्या मित्रांनी सांगितल्यानुसार शॉर्टकटमध्ये हा व्हिडिओ मी बनवला आहे. निश्चितच हा पण तुम्ही पहा, तो पण पाहाल. आपण आज यनंत्रायती येती यंत्राः, तनंत्रायती इति तंत्राः आणि मनंत्रायती इति मंत्राः अशा 3 विषयावर आपण गप्पा मारणार आहोत. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मोबाईलवर शूट करा, ते प्रश्न विचारा आणि मला पाठवा. निश्चित पुढच्या भागामध्ये मी आपल्या प्रश्नांची उत्तर देईल. पुन्हा एकदा पुरुषोत्तम भगवान विष्णू माता महालक्ष्मी स्वर्गाधिपती देवराज इंद्र भगवान की जय.